हाय मित्रांनो, मी ऋषी टोईंगवाला। आज आपण बलेरो पिकअपचं हेड खोललं आहे। गाडीला ओव्हर हिटिंगचा प्रॉब्लेम होता। पाहिलं तुम्ही घाण किती हेडवरती। आपण पूर्ण क्लिनिंग करून घेऊ। हे जुनं गॅस्किट पाहिलं किती जळालेलं आहे ते। गाडीला प्रॉब्लेम आता नको यायला आहे, त्याच्यामुळे आपण क्लिनिंगची प्रोसेस खूप छान पद्धतीने करणार आहोत। नवीन हेड गॅस्किट आता आपण आणलेली आहे ओरिजिनल महिंद्रा कंपनीची। ओरिजिनल मटेरियल टाकल्यानंतर गाडीला भरपूरसे प्रॉब्लेम सहसा येत नाही। आता गाडी कमीत कमी 13-14 वर्ष नंतर पहिल्यांदा गाडी ओपन झालेली। जुने इंजन खूप पॉवरफुल होते, तशी गाडी साधी आहे। इंजेक्टरला शॉकेट वगैरे काहीच नाही, तिला साधा DI इंजन आहे। पाहिलं तर आपण पूर्ण असेंबल केलेलं आहे। हेड वॉल लॅपिंग, हेड फेसिंग वगैरे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। तर आता आपण हेड फिटिंग करून घेऊ। बघू गाडी चालू। तर मित्रांनो, आपलं गॅरेज आहे विल्लोळी, नाशिकला। आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या गाड्यांचे कामं योग्य और खात्रीशीर करून मिळतील। तर आता आपण गाडी चालू करून घेऊ। तुम्ही पाहिलं असेल गाडीची फायरिंग वगैरे कशा पद्धतीने आली। तर गाडीचं इंजन पण खूप एकदम सुरळीत पद्धतीने फिटिंग झालेलं आहे। आता आपण ट्रायलला जाऊ। गाडीची कंडिशन खूप जुनी असल्यामुळं बॅड दिसते, पण गाडी चालवण्याची फिलिंग खूप जबरदस्त आहे। सरांनी फक्त बॉडी लाईन व्यवस्थित नाही ठेवली, पण गाडीचं मेंटेनन्स खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी केलेलं आहे। तर गाडी खूप चांगल्या पद्धतीने पिकअप वगैरे पण घेते। आता आपण सर्वात पहिले डिझेल भरून घेऊ, म्हणजे लॉंग रूटला आपल्याला जाता येईल। गाडीची ट्रायल कमीत कमी मी इगतपुरी घोटीच्या आसपास जाणार आहे। लांब ट्रायल घेतल्याने गाडीचा परत प्रॉब्लेम नको यायला कस्टमरला, त्याच्यामुळे आपल्याला खूप गरजेचं आहे की आपण लांब ट्रायल घेतलीच पाहिजे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। तुमचा मित्र ऋषी मराठे, जय बजरंग टोईंगवाला।